हॉटेल मालवणी कट्ट्यामध्ये आज आता आम्ही आलो आहे रात्री जेवायला. आम्ही चायनीजच घेणार आहे. बघा हॉटेल आहे मालवणी कट्टा चायनीज कॉर्नर. बघा हॉटेलच्या बाहेर असे झाड आहे, त्या झाडाला डिझाईन करून रोड टच आहे. बघा ह्याच्या पुढे गेला तर आचराचं हे येतं बाजार, आणि हे त्याच्या आधीच हे हॉटेल आहे. आणि फ्राय राईस, शेजवान राईस आणि व्हेज पकोडे मागवणार आहे. हे आमचं आधीच ठरलेलं आहे मेनू काय घ्यायचं आहे तो. कारण ह्या हॉटेलला पण एक मस्त, ह्या हॉटेलमध्ये आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल, म्हणजे समजा आता इथे बसून किती किलोमीटर अंतर, कुणकेश्वर आहे, देवबाग आहे, तारकर्ली आहे, मालवण सिंधुदुर्ग किल्ला आहे, परत सोन्याचा मेढाचा गणपती, रॉक गार्डन. जर आपल्याला असं विविध ठिकाणी कुठे फिरायचं असेल तर इथे छोटासा एक बॅनर लावला त्यांनी, मोठा बॅनर येतो आणि त्याच्यामध्ये किती किलोमीटर ह्या ठिकाणापासून, ह्या हॉटेलपासून आहे त्यांचं अंतर त्यांनी इथे लावलं. तर समोर जो बॅनर दिसतं तर तुम्हाला मी झूम करून दाखवणार आहे. हे बघा आता सध्या रात्रीचे खूप उशीर झाले, 10 वाजलेले आहे. आम्ही 10 वाजता आलो तर कोण नाही, फक्त आम्हीच फक्त हॉटेलमध्ये आलो आहे आता सध्या. हे बघा हीच ते बॅनर मी बोललो कुठून किती किलोमीटर आहे ते सगळं इथे लावलेलं आहे. जर आपल्याला कुठच्या दिशेने जायचं असेल ते आपल्याला कळणार, आणि त्याच्यासाठी हे सर्व किलोमीटर सगळं इथे लावलेलं आहे. बघा तारकर्ली बीच आहे, मालवण सिंधुदुर्ग किल्ला आहे, कुणकेश्वरचं मंदिर आहे, देवबाग आहे, असं विविध ठिकाणाचे हे बघा इथे लावलेलं आहे. हे बघा आपली आई भराडी देवी, आंगणेवाडी, सगळं अंतर हे लावलेलं आहे. आज आपण इकडे हे मालवणातलं आपलं आचऱ्यातलं वांगणीमधलं आज आपण जेवून उद्या सकाळी परतीचा प्रवास करतो आहे मुंबईला. आता आपण इकडनं मुंबईला निघणार आहे थेट आपला आज वांगणीच्या घरातून. बघा हे आपण मागवलेलं हे आपल्याकडे आलेलं आहे. व्हेज पकोडे आधीच आलेलं होतं, व्हेज पकोडे आता बघा. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो वांगणीतून घरातून. आमचा हर्ष बुलेट चालवत आहे, रॉयल एनफील्ड क्लासिक. पुढे आमची X6 टू व्हीलर. ही बघा ही ताई आणि भाऊजी. आम्ही पुढे चाललो आहे, आता मुंबईचा प्रवास करतो आहे. येताना आम्हाला पाऊस भेटणार नाही, खूपच ऊन मिळालं आहे. पण सध्या आताचं जे वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे, तर जर पाऊस पुढे आम्हाला मिळाला तर आम्ही कुठे थांबणार नाही, पावसात भिजत जाणार आहे. कारण ती मजाच खूप वेगळी असते पावसात भिजत जायची, पिकनिक टाईप. तर बघू आपल्याला पाऊस भेटतो की नाही भेटतो. कारण येताना खूप कडाक्याचं ऊन होतं, एवढं ऊन भयंकर होतं की आपल्याला हेच नाही, रस्ताच संपत नव्हता. एवढा आपले हे मुंबई गोवा हायवे लांबलचकत दिसत होतं. उन्हामध्ये आम्ही प्रवास केला, आणि आताचा हा प्रवास सुरुवात सकाळचा झालेला. आता आज पण ह्यावेळी आम्ही मुंबईवरून येताना मग 7ला निघालो, आणि आता पण आम्ही गावावरून निघताना 7ला निघालेलो आहे. आता बघू हा प्रवास आमचा कसा होतो आहे. आता पुढे आता आपण ह्या आचऱ्यातून चाललेलो आहे. बघा हा मुंबई गोवा हायवे तुम्हाला बोललेलो मी. येतानाच्या व्हिडिओत नव्हता पण जातानाच्या व्हिडिओ नक्की. हे बघा काम खूप चालू आहे जोरात एकदम. आता एक साईड रस्ता चालू आहे आणि दुसऱ्या साईडचं काम चालू आहे. कधी त्या साईडचं रोडचं आपल्याला जायला भेटतं, ह्या साईडचं काम आहे तर जायला भेटतं, आणि एवढी गर्दी नसते, एकदम मोकळा रस्ता आहे. आपण ह्यातून प्रवास करू शकतो. पण हे गणपतीच्या आधी जर हा रस्ता क्लिअर झाला पूर्ण तर आपल्या कोकणवासियांना खूप आनंदच होईल. कारण कुठे ट्रॅफिक मिळणार नाही, कारण गणपतीला हा ट्रॅफिक मिळणार. आता कसं हा जून महिना आहे, एवढं कोण नाही आहे, गाड्या रस्त्यावर रहदारी नाही आहे. पण गणपतीच्या वेळी खूपच गर्दी होणार, जाम होऊन जाईल. तर लवकरात लवकर कसा रस्ता होईल ते आपल्याला फायदेशीर ठरेल. आता बघा पुढे आलं तिथे मातीचं काम चालू आहे. हा पुढे बघा इथे फक्त खडी टाकून ठेवलं वगैरे काम केलेलं आहे. आता आपण पुढे जर आपल्याला आता आपण येताना कशेडी बोगदा आम्हाला भेटला नव्हता, कारण तिथे खूप ट्रॅफिक होते. तर पोलिसांनी आम्हाला तिकडनं जायला सांगितलं, तर आमचा 1-1.5 तास तिकडनं हायवेवरून जायला लागला. जर कशेडी बोगद्यातून 15 मिनटामध्ये आपण तो अंतर पार करतो. जर कशेडी बोगदा नाही पकडला तर 1.5 तास प्रवास वाढतो आपला. तर आपण पाऊस लागलेला सुरुवात आहे, आता पावसाचे हळूहळू बारीक थेंब पडायला चालू आले. आता कदाचित आम्हाला इथे पाऊस भेटेलच. कशेडी बोगदा पण पुढे येतोच आहे, आणि ते जोरात पावसाची सुरुवात झालेली आहे. अगदी जोरात पाऊस पडतो आहे, पावसाळा सुरुवात झालेली आहे, आणि हा जोरात. आणि पुढे कशेडी बोगदा भेटणार आम्हाला, तर आम्ही कशेडी बोगद्यातून जाणार आहे. तो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. आमच्या हा 2 व्हीलर नवीनच आहेत 2, म्हणून आम्ही बोललो चला कोकणात. 4 व्हीलर तर कोकणात येतेच आमची, पण आता 2 व्हीलर पण आम्ही घेऊन आलेलो आहे. 2 व्हीलरचा एक वेगळा अनुभव, ट्रेन आणि लक्झरीचा आपण अनुभव घेतलेला आहे, पण बाईकचा अनुभव कधीच घेतला नव्हता. हा फर्स्ट टाईम आम्ही फिरतो आहे. भावाजी बाईकने आलेले आहेत भरपूर वेळा, त्यांचा काही प्रश्न नाही, पण माझ्यासाठी, हर्षसाठी आणि ताईसाठी हा पहिलाच अनुभव आहे. आता आम्ही चाललेलो आहे. आता बघा खूप ढगाळ तर खूप जोरात पाऊस पडतो आहे. पाण्याचे थेंब अक्षरशः तोंडावर बघतात. आणि बघा कशेडी बोगदा आलेला आहे, जोरजोरात थेंब पाण्याचे लागत आहेत. बघा कशेडी बोगद्याच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करत आहे. बघा खूप जोराचा पाऊस आहे, खूप जोराचा.
आणि आता आम्ही थांबणार नाहीच आहे कुठे. आम्ही सांगितलं की भिजतच जाऊ. आता आम्ही हॉटेलमध्ये थांबायचा विचार केला. भाऊजी बोले हॉटेलमध्ये थांबूया आणि आपण उद्या निघूया. पाऊस जसा कमी होईल सगळं नको, आजच आपण मुंबईच गाठूया डायरेक्ट, भिजत तर भिजत. कारण आमच्या बॅगा वगैरे काही नाही, आम्ही बॅगा ठेवून आलेलो आहेत. आणि आमची एक गाडी 4 व्हीलर एक घेऊन येणार आहे, भाड्याने येते आहे. आणि पॅसेंजरला ती सोडेल तिकडे मालवणामध्ये. आणि येताना आमची गाडी रिकामी आहे 4 व्हीलर. तर त्या 4 व्हीलरमध्ये आम्ही आमच्या बॅगा टाकलेल्या आहेत. फक्त मी लॅपटॉप कॅरी केला आहे माझा, आणि तो मी माझ्या मागे आणि बॅगेचं कवर पण लावून माझ्या फक्त लॅपटॉपच कॅरी केला. बाकी कपडे बिपडे आमचे सगळे त्या 4 व्हीलरने येतील. आणि हे बघा, हा कशेडी घाट आहे, बोगदा हा चाललेला आहे. आता आम्ही कशेडी बोगद्यातून चाललेलो आहे. बघा कशेडी बोगदा हा मस्त आहे की आम्ही चाललो आहे एकदम सुसाट. हा बघा कशेडी बोगदा. आता हे बघा एवढ्या गाड्या पण नाही आहेत. आपण हा बघा लाईटी आहेत कशेडी बोगद्याच्या आतमध्ये. आणि कशेडी बोगदा एकदम क्लिअर आहे बघा. पावसाचं सगळं बाजूने बघा पाणी आहे. एवढा भयंकर मोठा पाऊस चालू झालेला आहे इकडे. हे ताई आणि भाऊजी येतात आमची मागून एक्सिस गाडी. हे बघा ताईने हात दाखवला आपल्याला. आता आपण पुढे मुंबईचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. ही आमची बुलेट. बघा बुलेटवर पाण्याचे थेंब की जोरात किती पाऊस पडतो आहे. आता बघा कशेडी घाटीच्या बोगद्या बाहेर थोडाच व्हिडिओ करणार कारण पाणी लागणार परत. मग आपण हे करणार आहोत बंद व्हिडिओ. आणि बघा खूप मस्तपैकी कशेडी घाटाचा बोगद्याचा आमचा अनुभव येताना आम्हाला नाही मिळाला, पण जाताना नक्कीच मिळाला जायला. पण ट्रॅफिक होतीच. आम्ही साईडने करून कसं तरी आम्ही आतमध्ये आलेलो आहे पुढे. हे बघा मस्त आपला हा हर्ष आमचा बुलेट चालवतो आहे एकदम. आता कशेडी घाट खूप मोठा आहे, आपला हा बोगदा खूप मोठा आहे. आता पण बाहेर कसं येतो लवकरात लवकर बघू. आणि बाहेर पण तुम्हाला थोडा पाऊस दाखवीन. हे बघा थोडा पाऊस आहे. एकदम मोठा पाऊस पडलेला आहे. आता आपण कशेडी बोगद्याच्या पुढे येणार आहोत. आता हा बोगदा संपतो आहे बघा. उजेड आलेला आहे, प्रकाश आलेला आहे. आता कशेडी हा बोगदा संपेल. जर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग बाणा या यूट्यूब चॅनलला माझ्या. असंच आपण पुढे वेगवेगळे अनुभव आपण शेअर करणार आपल्याशी. आणि वेगवेगळे व्हिडिओ मी असे टाकतच जाईल. याआधी पण मी व्हिडिओ टाकले ते पण चेक करा. श्री स्वामी समर्थ मठ वांगणी त्याचं पण टाकलं बघा. पाऊस आहे, ढगाळ वातावरण अजून आहे. आम्हाला 5 तास भिजत आम्ही पुढे प्रवास केलेला होता. 5 तास भिजत म्हणजे जो आम्हाला लागला कशेडी घाटाच्या आधीपासून ते पोलादपूरपर्यंत पाऊस लागला तिथपर्यंत आम्ही हेच म्हणजे बघा आपलं 5 तास चिपळूणपासून पाऊस लागला आम्हाला. चिपळूण ते पोलादपूर एवढा मोठा भयंकर पाऊस आम्हाला मिळाला 5 तासात. आम्ही खेकडे पण आणले गावावरून. 4च खेकडे आहेत मोठे आणलेले एका पिशवीने बघून. बघा खेकडे टाकलेले आहेत. असंच आपण पुढे एक नवीन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला भेटत जाणार आहेत. बघा हे खेकडे आहेत या बादलीमध्ये आता आपण टाकलेले आहेत. या बुडबुड आहेत खेकडे. थोडं वरती चढताना दिसते बघा तुम्हाला. बघा पाय त्यांचे मोठे आहेत. 4च खेकडे आणले अजून आम्ही. आणि बाकीचे खूप होते दुसरे घेऊन गेलेले आहे. संध्याकाळी हे पकडलेले होते त्यांनी आम्हाला 4 दिले. ते आम्ही 4 घेऊन आलेलो आहे खेकडे. 4च बस झालं बोला कारण मला बाईकचा प्रवास आहे. हां मग त्याच्यामुळे एका गोणीमध्ये बांधून आणलेले आहेत. झाकणच ठेवा. खेकडे बाहेर यायला बघतंय पण त्यांना ते शक्य होत नाही बादलीमध्ये.